आपल्या सर्वांचं आपल्या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल त्यांनी फटाफट चॅनलला सबस्क्राइब करायचं, कारण लवकरात लवकर आपल्याला सर्व वर्गांचे हळूहळू सर्व विषयांचे व्हिडिओज घ्यायचे आहेत। काल आपण पाहिलं होतं प्रॉब्लेम सेट 1 आणि आज आपण बघणार आहे प्रॉब्लेम सेट 2। तर या प्रॉब्लेम सेट मध्ये जो पहिला क्वेश्चन आहे काय आहे, युजिंग द डिजिट 0 1 2 3 4 5 6 7 8 9 and write 10 each of 2 3 4 and 5 digit numbers and read the number म्हणजेच काय, तर त्यांनी 0 1 2 3 4 5 6 7 8 9 ह्या नंबरचा वापर करून आपल्याला किती डिजिट नंबर तयार करायला लावले। पहिले 10 नंबर्स 2 डिजिटचे, दुसरे 10 नंबर्स 3 डिजिटचे आणि तिसरे 4 डिजिटचे नंबर किती 10 आणि पाचवे 5 डिजिटचे असे 10 नंबर तयार करायचे आहेत। सर्वांनी इकडे लक्ष द्यायचंय। पहिला जो नंबर आहे किती डिजिटचा तयार करायचा आहे आपल्याला 2 डिजिटचा आणि कोणत्या नंबरचा वापर करायचा आहे ह्या नंबरचा। तर 2 डिजिट नंबर म्हणजे काय, तर ज्या नंबर मध्ये फक्त 2च अंक असतात त्याला म्हणतात 2 डिजिट नंबर। मग आपण कोणताही अंक घेऊ शकतो। आपल्याला वाटलं 1 आणि 0 काय झाला 10, आपल्याला वाटलं 2 आणि 3 घेऊ, काय नंबर झाला 23, आपल्याला वाटलं 4 आणि 5 घेऊ, कोणता नंबर तयार झाला 45, आपल्याला वाटलं की 5 आणि 6 घेऊ, कोणता नंबर तयार झाला 56। तुम्ही बघू शकता की आपण 2 डिजिट नंबर मध्ये फक्त किती नंबर्स लिहिलेले आहेत, फक्त 2। देन कोणतेही नंबर घेऊ शकतो, पुढे आपल्याला बघण्याची गरज नाही। 8 and 7 87, 4 and 6 46, 5 and 8 58, 9 and 2 92, 8 and 1 81। त्यांनी पुढे आपल्याला सांगितलं नुसतं तयारच करायचं नाही तर रीड देखील करायचंय। तर आपण आधी हे अंक रीड करू। पहिला आहे 10 23 45 56 96 87 47 58 92 and 81। पुढचा जो अंक तयार करण्यात येतोय तो म्हणजे 3 डिजिट नंबर। काय सांगितलंय 3 डिजिट। तर परत एकदा लक्षात घ्या 3 डिजिट अंक म्हणजे 3 डिजिट नंबर म्हणजे ज्या नंबर मध्ये फक्त 3च अंक असतात तो नंबर असतो 3 डिजिट। तर आपल्याला कोणत्याही अंकाचा वापर करू शकतो, जसं की 1 2 3 देन 2 3 4 देन 4 5 6 देन 5 6 7, पुढचा 6 7 8, पुढचा अंक आहे 7 8 9। ओके, आपण या पद्धतीने अंक तयार केले। आपण उलट सुलटही करू शकतो, जसं की हा अंक पुढे घेतला 9 8 7, पुढे 8 7 6, पुढचा अंक 7 6 5, त्याच्या पुढील अंक 6 5 4। फक्त काय केलं रे आपण की त्या डिजिट मध्ये त्या नंबर मध्ये किती डिजिट घेतले 3 डिजिट। आता आपण लगेच रीड करून घेऊ। काय अंक आहे 123, पुढचा अंक आहे 234, पुढील अंक आहे 456, त्या पुढील अंक आहे 567, त्या पुढील अंक आहे 678, पुढील अंक आहे 789, नेक्स्ट 987, नेक्स्ट 876, नेक्स्ट 765, नेक्स्ट प्लेसला असतो आणि पुढचा असतो 1000। म्हणजे आपल्याला वाचनाची सुरुवात 1000 पासून करायची आहे। तर माझ्या मागे वाचा, चला 1234, नेक्स्ट 2346, नेक्स्ट 5670, नेक्स्ट 5078, next number is 6789, next number is 1245, next number is
6587. Next number is 8213. पुढचा नंबर आहे 4562. त्या पुढील अंक आहे 3214. ओके, आता पुढचा जो अंक आहे तो किती डिजिटचा आहे? 5 डिजिटचा. किती? 5 डिजिट. आता बघूया तो अंक. आपल्या मताचे अंक तयार करायचे कोणतेही, फक्त त्याच्यात किती डिजिट असले पाहिजे? 5. ओके, काउंट करू शकतो आपण 1 2 3 4 5. किती डिजिट आहे? 5. पुढचा आहे 3 4 6 2 1 6 7 8 9 2 7 8 2 4 5 6 2 6 4 2 1 1 2 3 4 5 6 2 8 9 8 डबल 8 परत आलाय. आपण काय करू? एका ह्याच्यात एकच अंक घेऊ. पुढे 1 0 2 3 5 2 0 3 4 6 and last digit is 4 0 2 1 3. आता आपण हे जे अंक आहे ते वर रीड करणार आहोत. 7 युनिट प्लेसला, टेन्स, 100, 1000, 10,000. ओके, रीड करणार आहे 24,567. नेक्स्ट इज 34,621. नेक्स्ट डिजिट इज 67,892. Next digit is 78,246. Next digit is 26,421. पुढील अंक आहे 12,345. पुढील अंक आहे 62,890. पुढील अंक आहे 10,235. पुढील अंक आहे 20,346. पुढील अंक आहे 40,213. आता आपण पुढील जो क्वेश्चन आहे तो बघणार आहोत. तर मित्रांनो, आता आपण दुसऱ्या प्रश्नाला सुरुवात करणार आहोत. तर काय आहे दुसरा प्रश्न? फिल इन द ब्लँक्स इन द टेबल बिलो. म्हणजे काय? ह्या टेबल मध्ये जिथे जिथे रिकामी जागा असेल ती ब्लँक ती काय करायची? आपल्याला फिल करायची. म्हणजे काय? ती जागा भरायची. तर तुम्ही अंदाज घेऊ शकता की पहिला जो कॉलम आहे त्याच्यात काय दिलेले आहे? देवनागरी न्यूमरल्स. म्हणजे काय? आपले जे मराठी अंक आहेत ते दिलेले आहेत. दुसरे इंटरनॅशनल न्यूमरल्स. म्हणजे काय? हे जे दुसरे अंक आहेत ते दिलेले आहेत आणि तेच नंबर्स आपल्याला काय करायचे आहेत? ते वर्ड्स मध्ये लिहायचे, तेही इंग्लिश मध्ये लिहायचे. तर पहिला जो अंक आहे आता देवनागरी न्यूमरल मध्ये दिलेला आहे, तर आपल्याला तो मराठी याच्यातच वाचावा लागेल. तर काय आहे तो? 2359. काय आहे? 2359. तर तोच इंग्लिश मध्ये कसा म्हटला जातो? 2359. आणि त्यालाच आपण काय केलेलं आहे? तर स्पेलिंग मध्ये लिहिलेलं आहे 2359. नेक्स्ट नंबर इज, मराठीत काय म्हणतो आपण त्याला? 32,756. तर तो इंग्लिश मध्ये कसं लिहिणार? 32,756. ओके, त्याची स्पेलिंग लिहायची आहे 32,750. ओके, तुम्हाला स्पेलिंग माहिती हवी. ओके, पुढचं आहे काय आहे? 67,859. तर कसं करणार आहे? आपण फक्त हे जे अंक आहे मराठीत लिहून घेणार. 6 कसा लिहितात? असा. दुसरा 7 कसा लिहितात? या पद्धतीने. पुढे 8 या पद्धतीने, 5 या पद्धतीने, 9. ओके, आता आपण तो नंबर वाचू. काय आहे? 67,859. काय आहे? 67,059. पण आपल्याला इन वर्ड मध्ये लिहायचे तर याच आपल्याला घ्यावं लागेल. काय?
67,000 67,859. जागा कमी असल्यामुळे मी जवळ लिहिते आहे, पण तुम्ही वहीत लिहिताना अंतर सोडून लिहायचे. पुढचं काय आहे 1034. ओके, आपण हे अंक फक्त इंग्लिश मध्ये लिहायचे. 1 पुढे काय 0 पुढे 3 and 4. काय असतं इंग्लिश मध्ये काय म्हणतो आपण त्याला 1034. देन आता इथं तर दोघी नाही, देवनागरी न्यूमरल पण नाही आणि इंटरनॅशनल, म्हणजे आपल्याला अंदाज इथून बांधावा लागेल. काय 27,895. आता हे अंक फक्त आपण काय करू मराठीत देवनागरी लिपीत मध्ये लिहून घेऊ. 2 7 8 9 आणि 5. काय झाला अंक 27,895. ओके, एकदा फक्त हा अंक वाचून घेऊ. 2,359 इंग्लिश मध्ये काय म्हणतात 2,359. पुढे 32,756 काय म्हणतात 32,756. पुढचा अंक आहे 67,859, त्याला काय म्हणतात 67,859. पुढे 1,034 काय 1,034. पुढे 27,895 काय म्हणतात 27,895. तर आपण पार्ट 1 या हा जो प्रॉब्लेम सेट आहे तो मोठा असल्यामुळे याचे 2 पार्ट करणार आहोत. तर पुढील पार्ट पुढच्या तासाला बघू. धन्यवाद.